प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा नभापर्यंत पोहोचलेलं प्रेम आहे मानवी संस्कृतीचा सारांश. इतक्या सुंदर वाक्यामध्ये कुसुमाग्रजांनी प्रेमाचं वर्णन केलेलं. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असेल त्या व्यक्तीच्या थोड्या तरी नुकसानाचा आपण कधी आयुष्यात विचार करू का? आणि जर आपण तो विचार करत असू तर आपण प्रेम करतो ही आपली धारणा पूर्णपणे खोटी आहे. आपण प्रेम करत असलेली एखादी गोष्ट किंवा व्यक्ती याचं नुकसान करण्याचा जर आपल्या डोक्यात विचार येत असेल तर आपलं प्रेम कधीही नव्हतं. गौतम बुद्धांचं एक वाक्य मला आठवतं. गौतम बुद्धांना कोणीतरी प्रश्न केला होता, प्रेम असणं आणि आवडणं यात फरक काय? ते म्हटले, एखाद्या झाडाला सुंदर फुल आलेलं आहे, ते फुल मला आवडतं तर मी ते तोडून घेईन, आणि जर माझं त्या फुलावर प्रेम आहे तर मी ते झाडाला तसंच राहून मी ते पाहत राहीन. अगदी फार मोठा आदर्शवाद यात मांडलाय अशातला भाग नाही, पण आपण सहजपणे ज्यावेळी म्हणतो ना माझं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्याच्याशी संलग्न बाबीवर आपलं प्रेम आहे का हे चेक करायचं. ही गोष्ट वगळून ती गोष्ट वगळून ती गोष्ट काटछाट करून मग एवढ्या तुझ्या उरलेल्या व्यक्तिमत्वावर माझं प्रेम आहे, हे प्रेम नाहीये. त्याच्या पोटी एक कोणता तरी स्वार्थ आहे किंवा मग एक प्रेमाचं केलेलं दिखावा आहे किंवा ज्याला दांभिकपणा म्हणू आपण तो आहे.